गुड मॉर्निंग आणि नमस्कार सर्वांना. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी जसं सांगितलं होतं की मी बुक लिस्ट सांगणार की कोणत्या सब्जेक्टला कोणती बुक लिस्ट यूज करायची. तर बघा, मी तुमच्या सर्वांसाठी 100 डेजचं चॅलेंज घेऊन आलेली आहे की आपली जी 8 नोव्हेंबरला जी एक्झाम होणार आहे MPSC कंबाईंड प्रिलिम, तर त्या प्रिलिम एक्झामसाठी जे 7 सब्जेक्ट येणार आहे आपल्या एक्झाममध्ये, तर त्या सब्जेक्ट्समध्ये बघा, करंट अफेअर आणि मॅथ रिझनिंग हे जर आपल्याला डेली करणं जरुरी आहे. कारण आपण जर बघितलं की या दोन्ही सब्जेक्टला मिळूनच 35 मार्क आहे. जसं आपण इथं 3 सब्जेक्ट केले, पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी, याला 40 मार्क आहे आणि हिस्ट्री आणि सायन्स याला 25 मार्क. तर आपण समजतो की हे सब्जेक्ट आम्हाला कठीण जातात, तर मी कसा अभ्यास करू. तर बघा, याला फक्त 25 मार्क आहे, पण हे बघा 40 आणि 35चे दोन्ही मार्काचं आहे. ॲडिशन करून बघा की या दोनच सब्जेक्टला 35 मार्क आहे आणि इथं आपण एवढे 1000 पेजेस वाचल्यानंतर 40 मार्क भेटत आहे. तर आपल्याला मॅथ रिझनिंग आणि करंट अफेअर आपण हे डेली 3 तास तरी आपण द्यायलाच पाहिजे. मॅथ रिझनिंग आणि करंट अफेअरला डेली, आणि 1 घंटा तर आपण PYQचं विश्लेषण केलं पाहिजे. आणि PYQचं विश्लेषण झाल्यानंतर आपण दुसरी टेस्ट सिरीज सॉल्व करायला पाहिजे शेवटी. तर आता 100 डेज कसे होतात, जर आपण सब्जेक्टच्या मार्कावर, जसं पॉलिटीला 15 मार्क आहे आणि जर पॉलिटी आपण 15 दिवस केलं, समजा रोजचे 2 पॉईंट जरी कंप्लीट केले, 40-50 पॉईंट आहे, तर आपल्या इझिली पॉलिटी होते. रोज छोटे काही टॉपिक असतात, काही मोठे असतात, त्याला 1-2 दिवस लागते. पण काही असे आहे की एका दिवसामध्ये 3ही टॉपिक कंप्लीट होतात. त्यामुळे जर आपण अशा पद्धतीनं जर अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच आपली कंबाईंड प्रिलिम निघते. तर बघा, आता पॉलिटीसाठी कोळंबे सरांचं पुस्तक एकदम बेस्ट आहे आणि सर्व महाराष्ट्र तेच यूज करते. मेन्ससाठी लक्ष्मीकांत वापरलं तरी चालेल आणि इकॉनॉमीसाठी पण कोळंबे सरांचं खूप चांगलं पुस्तक आहे. त्याला जर आपण पुन्हा रीड केलं तर आपले सिरियसली म्हणजे क्वेश्चन सॉल्व होतात. मी स्वतः केलेले आहे आणि मला माहीत आहे. तर कोळंबे सर, आणि जर तुम्हाला आणखी जर डिटेलमध्ये वाचायचं असेल, तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही देसले सरांचं सुद्धा घेऊ शकता. सायन्ससाठी कोलते सरांचं पुस्तक मला चांगलं वाटते. बास्के सरांचं पण आहे, पण कोलते सर मला बेस्ट वाटते, म्हणून मी तर कोलते सरांचं पुस्तकच यूज करणार आहे आणि करत आहे. त्यानंतर करंट अफेअरला एखादी मॅगझिन मंथली, इयरली जे काही असेल तुमच्याकडे ते वाचा. 7-8 क्वेश्चन ते इझिली कवर होतातच. परिक्रमा वाचली, जर तुमच्याकडे वेळ असेल तर परिक्रमा वाचा, पण मला वाटते की आता वेळ नाही आहे. 100 डेज आहे आणि इतरही सब्जेक्ट कंप्लीट करायचे, त्यामुळे मंथली आणि इयरली, मंथलीपेक्षा इयरली किंवा 6 वाचली तरी चालेल. जॉग्राफीसाठी देसले सरांचं पुस्तक एकदम बेस्ट आहे, किंवा क्लास एखादी नोट्स असेल तर तेच केली तरी खूप आहे. कारण पुन्हा त्याच टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जात आहे जे PYQमध्ये असतात. तर विश्लेषण किंवा एखादी क्लासची जर नोट्स असेल, मॅप वगैरे बघितला तर 10 क्वेश्चन होतात कवर इझिली.